चांगली नाही मस्त थँक्यू भैया. ते माझा मित्र बऱ्याच दिवसांनी भेटलाय मलाही त्याला भेटायचंच होतं. संभा तुला इथं बोलून काळवडी फाट्यावर आईस्क्रीम चालण्याचं कारण काय माहिती आहे का? बरेच दिवस काळवडी फाट्यावर तू आमच्यासोबत राहिला ग्रुपमध्ये आणि आज तुझा बड्डे आहे त्यानिमित्त माझ्याकडून छोटीशी भेट. थँक्यू वाढदिवसाचं Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि 2019 मध्ये मोठा कलाकार हो म्हणून संभाला आज खास इथं बोलवलेलं का? ठीक आहे. तुझ्या बड्डेच्या मुहूर्तावर किंवा बड्डे झाल्यानंतर लगेचच तुझा एक सिनेमा रिलीज होता. त्या सिनेमाबद्दल बोलणार आहोत पण आपण काय करू आतमध्ये बसूयात ना गार्डनमध्ये. मी बोलत चालू आहे. ये खरंच अभिमान वाटतो मला संभाचा की त्याचा एक नवीन सिनेमा रिलीज होतो आहे ज्याचं नाव आहे प्रेम रंग. संभा एक माझा स्टुडंट आहे, मित्र आहे, जीवाभावाचा एक मित्र म्हणताल त्या पद्धतीचा आहे. खरं त्याचा गावाकडूनचा प्रवास तो शहरापर्यंत आणि शहरापासून ते पडद्यावरचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि मी फारशा कुणाच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत पण संभाची मुलाखत घ्यावी. आपला कलाकार पुढं जातो तर त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि नक्कीच त्याला शुभेच्छा आहेत. संभा बसूयात मग? हां बसूयात. याला नाही बरं का आत्ता चित्रपट तुझा यशस्वी झाला की याला पण बसू पण आता जरा बसून चर्चा करूयात आपण तुझ्या चित्रपटा मस्तपैकी इथं जमिनीवर बसून आपण थोडीशी तुझ्या चित्रपटाबद्दल चर्चा करूयात. काय इथं जमिनीवर बसून तुझी मुलाखत घ्यायचं पण एक कारण आहे. माणसाने सतत जमिनीवर राहिलं पाहिजे. नाहीतर काय होतं की मोठ्या हॉटेलमध्ये सोफ्यावर किंवा कुठं ऑफिसमध्ये बसून मुलाखत घेण्यापेक्षा किंवा चर्चा करण्यापेक्षा जमिनीवर चर्चा करण्याची जी मजा आहे ती मजा कुठंच नाही. आणि तुला किती जरी मोठा झाला तरी माणसानी जमिनीवर आपण मातीतली माणसं आहोत. ठीक आहे. आणि खरंच मातीतला कलाकार मोठा होतो ही मोठी गोष्ट आहे. काय तुझ्या सिनेमाचं नाव काय आहे ते सांगितलंस प्रेमरंग. त्यात तुझी भूमिका काय आहे? माझी भूमिका खलनायकाची. बरं. 4 जण आहे, 3 ते 4 जण. हां. 4 जणांमध्ये कॉमेडी पण आहे माझी. हां. कॉमेडी प्ले आहे, परत सिरियस आहे आणि भरपूर धम्माल वगैरे स्टंट आहेत, फायटिंग आहे, फाईट मास्टर म्हणजे भरपूर काय. आता संभाच्या बोलण्यावरून असं कळतं की महाराष्ट्राला आता एक ॲक्शन पट बघायला मिळेल. काही फायटिंग सीन्स आहेत, काही गाड्या उडवल्यात, 4 व्हीलर उडवले. क्या बात, व्हेरी गुड. तिथला पहिला असेल चित्रपट हा की ज्यामध्ये गाड्या वगैरे उडवल्यात, फायटिंगचे सीन केले भरपूर. म्हणजे रोहित शेट्टीची स्टाईल आम्हाला मराठीत आता बघायला मिळेल असं अपेक्षा करूयात आपण सगळेजण. ठीक आहे. काय विषय काय नेमकं साधारणतः संपूर्ण स्टोरी नाही सांगायची आपल्याला पण व्हॉट अबाउट द सिनेमा कशाबद्दल आहे नेमकं? माझं नावच प्रेमरंग आहे त्यामुळं प्रेमाविषयीच लव्ह स्टोरीज आहे पण ती वेगळी आहे. बरं. प्रत्येकांपेक्षा थोडीशी वेगळी. प्रेमाचे वेगवेगळे रंग असतात आणि ती अशी दाखवलेली की मालवणी भाषेतली नाही का हिरोईन वगैरे विलन मालवणी भाषेत दाखवल्या आणि हिरो जो आहे तो मराठी आपल्या भागातला दाखवला मराठी. कोकणी भाषेचा आणि मराठीचा असं मिलन करून ते प्रेमरंग घडवलेलं आहे. म्हणजे प्रेमाचे रंग यांच्या चित्रपटात त्यांनी रंगवलेलीच आहे. पण मराठी भाषा आपण म्हणतो ना कोकणी आणि मराठी असं काय नसतं. हे महाराष्ट्राचे वेगवेगळे रंग आहेत वेगवेगळ्या भाषांचे आणि ते तुमच्या सिनेमात दिसतील. ही मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. बरं खरंच तुला शुभेच्छा तुझ्या चित्रपटासाठी. एक विलन बघायला मिळेल आम्हाला तुझ्या. ठीक आहे. आम्ही आमचा ग्रुप मी स्वतः प्रयत्न करत होतो की संभाने हिरो म्हणून काम करावं पण विलन म्हणून एंट्री झाली एक चांगली गोष्ट आहे. खरं मराठी इंडस्ट्रीला एक तगडा विलन पाहिजेच. म्हणजे केस वगैरे त्यासाठीच ठेवले त्याचे का नाही लोक वेगळा आहे आपला. याच्यात म्हणजे आता दुसरा एक चित्रपट करायचा आहे चाललेलं आहे त्यासाठी बनवलेला आहे.
प्रेमरंगचे डिरेक्टर डिरेक्टर म्हणजे ते साहित्य क्षेत्रातले आहेत पहिले. काय नाव त्यांचं? शरद गोरे. अरे शरद गोरे सर, हां. क्या बात आहे. मोठे साहित्यिक आहेत का? मोठे साहित्यिक आहेत शरद गोरे. मी त्यांच्या कथा कविता वाचलेल्या आहेत. चित्रपट क्षेत्रामध्ये साहित्यिकांनी आलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. शरद सर, तुमचा सिनेमा आम्ही नक्की पाहू आणि प्रमोशन पण करूयात. खरं म्हणजे तुमच्याकडं पण, तुमच्याशी पण चर्चा करायला मला यायचे. बरं संभा, आणखी काय सांगतील या सिनेमाबद्दल? आणखी ही जो मेन लीड आहे हिरो, तो बंटी मेंढके म्हणून आहे, नागपूर साईडचा आहे. आणि हिरोईन आहे ती विनीता सोनवणे. बरं, अरे आमचीच भावकी विनीता सोनवणे. ती सोलापूरची आहे, आमच्या भागातली, आपल्या सोलापूर. आणि विलन अजून एक आहे ते रमाकांत सुतार म्हणून. त्यांनी नाटकात पण खूप स्ट्रगल केलं. त्यांचाही पहिलाच चित्रपट आहे. फोन केला तर असतो वेटिंग, नेटवर सांग कसं करू मी चॅटिंग. गोरे सर, खरंच तुमचं अभिनंदन बरं का. कारण तुम्ही वेगवेगळ्या बऱ्याच दिवसापासून लोक स्ट्रगल करतात, त्यांना तुमच्या सिनेमात संधी दिलेल्या आहेत. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. संभा, तू सोलापूरचं नाव घेतलंस. हां. तुझं गाव सोलापूर जिल्ह्यात. सोलापूर जिल्ह्यात. बरं, गावाकडूनचा इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याबद्दल सांग. तुमच्या घरात कुणी आधी या कलाक्षेत्रात होतं का? नाही, पण वडिलांचे आहे गाण्याची वगैरे आवड आहे वडिलांना. क्या बात आहे. हां हां, देवीची वगैरे गाणी वगैरे म्हणतात ते. पहिल्यापासून मला थोडीफार त्यांच्यापासूनच आवड लागली. पण लहानपणापासून एक स्वप्न होतं, कुठेतरी आपण कुणीही विचारलं काय बनणार आहे मोठं, तर ॲक्टिंग म्हणून सुपरस्टार बनणार, एवढंच माझं उत्तर असायचं. क्या बात आहे. संभा, नक्कीच तू सुपरस्टार बनतील. आणि खरं संभाला हे 2019चं वर्ष बरंच काम घेऊन येणार आहे आणि त्या कामातून तू सुपरस्टार घडावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुझ्या संग सांज रंग होई दंग, हा प्रेम रंग, हा प्रेम रंग. बरं, आता सिनेमा किती तारखेला रिलीज होतो? 8 फेब्रुवारी. 8 फेब्रुवारी. क्या बात आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डेच्या आधी, म्हणजे 14 फेब्रुवारीला लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करतायत. त्याच्या आधी तुम्हाला प्रेमरंग, प्रेमाचे वेगवेगळे रंग आहे, या सगळ्या कलाकारांनी जे उधळलेले आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तेच बोलत होतो की संभाला 2019चं वर्ष बरीच कामं मिळालेली आहेत. हो. प्रेमरंग तुझा यशस्वी ठरो. सगळ्यांनी पाहावा तो सिनेमा. मी स्वतः पाहणार आहे, आपण सगळेजण मिळून पाहूया. प्रेमरंगबरोबर आणखी एक तुला मोठी वेब सिरीज मिळाली हां. असं म्हणतायत. हो. काय नाव त्या वेब सिरीजचं? BF म्हणजे बदमाश फ्रेंड्स. क्या बात आहे. वेब सिरीज आहे. ती पिक्चर आपला रिलीज व्हायच्या आधीच तिचं म्हणजे सगळं पोस्ट प्रोडक्शन वगैरे झालं आणि शूट पण त्यावेळेसच झाली. ते आणि हे संगत म्हणजे मिळून आलेलं आहे सगळं. आणि BFचा म्हणजे बदमाश फ्रेंड्सचा प्रोमो पण आज रिलीज हो, झाला. आज रिलीज झाला आहे. पण त्यात हिरो दिसतोयस तू. संभा, BFमध्ये बदमाश फ्रेंड नावाची एक वेब सिरीज येते, ते सुद्धा तुम्ही बघा. आजच त्याचा प्रोमो रिलीज झाला. त्यात हिरो दिसतोय तो. तर हिरो कसा दिसतो आणि प्रेमरंगामधला विलन कसा दिसतो हे दोन्ही पण तुम्हाला बघायचं आहे बरं का सगळ्यांना. हां, बरं, BFबद्दल सांगतो. BFबद्दल म्हणजे एक स्टोरी आहे त्याच्यामध्ये. ते मुली वगैरे त्यांचं काय म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन, मुलांची नजरा आणि मुलींची जी काही वागणं आहे, कसं वागतात मुली काय आणि मुलांनी कसं वागायला पाहिजे आणि समाजासाठी प्रबोधनकार पण तो विषय आहे. बदमाश फ्रेंड म्हणजे मुलं बदमाशी कशा प्रकारे दाखवतात, मुलींनी त्याचा कसा फायदा किंवा गैरफायदा करून घ्यायचा, ते त्यांच्यावर डिपेंड आहे. आणि चांगला संदेश पण देणार आहेत आपण बदमाश फ्रेंड या वेब सिरीजमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच बदमाश फ्रेंड ही नाव वेब सिरीज पण त्याची येते. चांगली गोष्ट आहे. काय कोण आहे डिरेक्टर, कोण आहे त्याचं? डिरेक्टर विनय सोनवणे. खरंच संभा हा माझा विद्यार्थी आहे. बरेच दिवस तो सोलापूर जिल्ह्यात, काय गावाचं नाव तुझ्या? दहिवलीतून इथं आल्यानंतर माढा तालुका. हां, माढा तालुक्यात दहिवली म्हणून गाव आहे. दहिवलीकरांनो, माढा तालुक्यातल्या सगळ्या
प्रेक्षकांनो, नागरिकांनो आणि सोलापूर जिल्हा म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या लोकांनी संभाला पाहिलं पाहिजे त्याच्या चित्रपटात आणि वेब सिरीजमध्ये. म्हणून मुद्दामून त्याला विचारलं की ती वेब सिरीज कोण डिरेक्ट करते, तर त्यांनी विनय सोनवणेंचं नाव घेतलेलं आहे. तो त्याच्यासमोर बसलेला आहे. तर आपल्या कलाकारांना आपणच मोठं करायचं, कुणी करणार नाही. आणि कसं असतं, छोट्या बरं फार येतंय नाही येते ही वेगळी गोष्ट आहे, पण आपण जे काय सादरीकरण करतो ती अपेक्षा असते की किमान प्रेक्षकांपर्यंत पोचावं. म्हणून माझा प्रयत्न असतो की माझ्या सानिध्यात जेवढे कलाकार आहेत त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून संधी द्यायची. संभाने स्वतः बऱ्याच चित्रपटांच्या संधी मिळवलेल्या आहेत आणि आपल्या पोरांसाठी पण काहीतरी करावं असं वाटलं. काहीतरी म्हणजे चांगलं, त्यात एक वैचारिक आहे काहीतरी. सुरुवातीला वेगळं वाटेल पण ते नक्कीच वैचारिक वेब सिरीज आहे आणि ती मी डिरेक्ट करतोय. संभा त्यामध्ये मुख्य भूमिका करतोय. फ्रेंड्स, हे असे हे बदमाश फ्रेंड्स